जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मी PSI भागवत मुलगीर। आज तुम्हाला जी डिसेंबर महिन्यामधील कंबाईन गट ब ची जी काही एक्झाम होणार आहे त्याबद्दल आणि त्यानंतर लगेच जानेवारी महिन्यामध्ये गट क ची पूर्वपरीक्षा होणार आहे। तर या दृष्टिकोनातून तुम्हाला काही महत्त्वाचे मुद्दे सांगणार आहे। सर्वप्रथम दोन्ही परीक्षेचा सिलेबस सारखा आहे, त्यामुळे तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाहीये। तर शेवटच्या 30 दिवसाची स्ट्रॅटेजी सांगल की मागच्या वेळेसची जी काही हे होती एक्झाम होती त्या दृष्टिकोनातून मी 30 दिवसाची स्ट्रॅटेजी तयार केली, परंतु एक्झाम पुढे गेल्या आपल्या डेट्स, त्यामुळं आता नव्यानं तुम्हाला या गोष्टी सांगणार आहे ज्या की खूप महत्त्वपूर्ण आहेत। सर्वप्रथम कोणत्याही विद्यार्थ्याचे काही विषय कमजोर असतात ते विषय तुम्हाला काय करायचे, बाहेर काढायचे वेगळे। दोन विषय मिनिमम दोन विषय तुम्हाला वेगळे करायचे। फॉर एक्झाम्पल माझं मॅथ रिजनिंग अवघड जायचं मला, त्यानंतर सायन्समध्ये थोडं रिव्हिजनची वगैरे गरज पडायची, पण मुख्यतः मॅथ रिजनिंग माझा हा म्हणजे अवघड विषय होता आणि चालू घडामोडी। तर मी हे दोन विषय मी काय करायचो, स्टार्टिंगला जे काही बॅकलॉग राहिलेला आहे माझा करंट अफेअर्सचा तो करून घ्यायचो चांगल्या प्रकारे मागचा, आणि मॅथ रिजनिंगची प्रॅक्टिस वाढवायचो या काही दिवसामध्ये शेवटच्या एक्झामच्या। तर तुम्हाला काय करायचं आहे, या ऑक्टोबर महिन्याचे काही राहिलेले दिवस आहेत त्या दिवसामध्ये तुम्हाला जो तुमचा मागं पडलेला विषय आहे, ज्याचे कॉन्सेप्ट क्लिअर नाही आहेत किंवा ज्यामध्ये तुम्हाला आउटपुट खूपच कमी येत आहे किंवा मार्क्स खूपच कमी येत आहे, तर ते विषय सर्वात पहिल्यांदा घ्या आणि त्याची चांगली तयारी करा या महिन्यामध्ये। कारण तो विषय जर तुमचा क्लिअर झाला तुमचा कॉन्फिडन्स वाढेल। मी म्हणत नाही आहे की जो तुमचा अवघड विषय आहे तो एक्झामच्या ऐन वेळेस घ्या, असं नाही, असं बिलकुल नाही चालणार। त्यामागचं कारण काय की आउटपुट रेशो हा जास्ती नाही मिळणार तुम्हाला त्यावेळेस। सध्या केलं तर चांगला फायदा होईल, नंतर तुम्ही रिव्हिजन देऊ शकता जे बाकीचे सब्जेक्ट तुमचे चांगले आहेत त्यांच्यासोबत। तर सर्वप्रथम ह्या महिन्यामध्ये तुम्हाला दोन सब्जेक्ट तुमचे जे सगळ्यात हार्ड आहेत ते करायचे आहेत, एकदम चांगले करायचे, एकदम खोलवर अभ्यास करायचा त्याचा या महिन्यामध्ये। त्यानंतरचा जो नोव्हेंबर महिना आहे, त्या नोव्हेंबर महिन्यामध्ये तुम्हाला कम से कम 3 रिव्हिजन द्यायच्या सर्व विषयांना, आणि त्या सर्व विषयांना रिव्हिजन देताना तुम्हाला सिक्वेन्स ठेवायचा आहे। त्यामागं मला काही विषय सांगाल, उदाहरणार्थ तुम्हाला दोन विषय अवघड जातात, सायन्स आणि मॅथ रिजनिंग, तर काय करायचं, या दोन विषयाच्या मध्ये एक सोपा विषय ठेवायचा आणि असा सिक्वेन्स मिळून तुम्हाला 4 विषय डेली करायचे शेवटी। त्याच्या मागचं कारण सांगतो, तुमच्यावर प्रेशर येते। यू टाईप आणि व्ही टाईप दोन प्रकारचे प्रेशर असतात व्यक्तीच्या जीवनामध्ये, तर तुम्ही व्ही शेपचं प्रेशर हे एक्झामच्या जवळजवळ तुम्हाला यूज करायचं आहे त्याचा, म्हणजे अचानक जास्ती प्रेशरनं अभ्यास करायचा। ते प्रेशर येण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त विषय रिव्हिजनला घ्यायचे आहेत। बघा, रिव्हिजनचं वेगळं आणि कॉन्सेप्ट क्लिअर करणं, बेसिक गोष्टी करणं हे वेगळं आहे। बेसिक करताना तुम्हाला तो प्रेशर कमी ठेवायचं आणि व्यवस्थितपणे अभ्यास करायचा असतो, पण एक्झाम जवळ आल्यास प्रेशर क्रिएट करण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त विषय घ्यायचे। स्टार्टिंगला काय करायचं, कमीत कमी विषय घ्यायचे, खोलवर करायचे, आणि जशी एक्झाम जवळ येईल तशी जास्ती विषय घ्यायचे, जेणेकरून तुमच्यावर प्रेशर जास्ती येईल, तुमचा इतर ठिकाणी जाणारा वेळ पण तुम्हाला कमी करायचा। असा नोव्हेंबर महिन्यामध्ये तुम्हाला मिनिमम 3 रिव्हिजन द्यायच्या सर्व विषयांना। होईल तेवढं मॅथ रिजनिंग आणि चालू घडामोडी तुम्ही डेली केलं तरी चालू शकतं। त्यानंतर राहिला शेवटचा महिना, शेवटच्या महिन्यामध्ये राहिलेले जे काही दिवस आहेत तुमचे, तर त्या राहिलेल्या शेवटच्या दिवसामध्ये तुम्हाला इतक्या टेस्ट, त्याच्यामधले स्टार्टिंगचे दिवस, समजा शेवटचा एक महिना धरला तुम्ही, त्या शेवटच्या महिन्यामधल्या जे काही सुरुवातीच्या 15 दिवस आहेत ते तुम्हाला मोस्ट डिफिकल्ट क्वेश्चन पेपर सोडवायचे आहेत। म्हणजे जे काही अकॅडमीचे खूप चांगले हाय लेवलचे क्वेश्चन पेपर आहेत ते सोडवायचे। त्यानंतर मग त्याची डिफिकल्टी लेवल थोडी कमी करत जायची, आणि मधल्या काळामध्ये तुम्ही सोपे पेपर सोडवत जा, आणि ज्याच्यामध्ये म्हणजे व्हरायटी असेल। फॉर एक्झाम्पल एका क्वेश्चन पेपरमध्ये मॅथ रिजनिंग सोपं आलं आहे तर एकामध्ये अवघड आलं आहे, असं व्हरायटी करा, जेणेकरून एका पेपरमध्ये तुमचा हा पोर्शन सोडवून झाला नाही तर दुसऱ्या पेपरमध्ये सोडवणं होईल। समजा तुम्ही जर एकाच टाईपचे क्वेश्चन पेपर सोडवले, फॉर एक्झाम्पल त्या एक असे क्वेश्चन पेपर आहेत, टेस्ट सिरीज आहे की ज्यामध्ये मॅथ रिजनिंग प्रत्येक वेळेस अवघड टाकतात, तर तुम्ही प्रत्येक वेळेस त्याला वेळ पुरणार नाही किंवा ते तुम्ही इग्नोर करताल। त्यामुळे एक वेगवेगळ्या व्हरायटीचे क्वेश्चन पेपर तुम्हाला सोडवायचे आहेत, आणि शेवटचे जे काही 8 ते 10 दिवस 8 ते 10 दिवस असतील त्या दिवसामध्ये तुम्हाला मीडियम लेवलचे क्वेश्चन पेपर सोडवायचे, प्लस आयोगाचे क्वेश्चन पेपर जे रिअलवाले आहेत ते मागच्या 2-3 वर्षाचे तुम्हाला सॉल्व्ह करायचे, जेणेकरून तुमचा अप्रोच क्रिएट होईल। शेवटच्या काही दिवसामध्ये तुमचा माइंड डायवर्ट होणार नाही। बऱ्याच वेळेस ज्या काही टेस्ट सिरीज असतात त्याच्यामध्ये थोडा आयोगाचा पॅटर्नपासून दूर गेलेले असतात, त्यामुळे तुमची भटकंती होऊ शकते। त्यापासून वाचायचं असेल तुम्हाला
तर शेवटच्या दिवसामध्ये आयोगाचे क्वेश्चन पेपर सोडवायचे. आणि ही स्ट्रॅटेजी तुम्हाला दोन्ही लागू होईल, दोन्ही एक्झामसाठी. कारण गट ब आणि गट क साठी वेगळा सिलेबस नाही आहे. मान्य डिफिकल्टी लेवलमध्ये फरक असू शकतो, तो पण शाश्वता नसते. कारण गट ब पेक्षा गट क ला अवघड पेपर येऊ शकतो, हे आपण आताच बघितलेलं आहे. त्यामुळं एक प्रॉपर अभ्यास करा. स्टार्टिंगचा वेळ असतो, तो वेळामध्ये तुम्ही तुमचे जे काही तुम्हाला कमी मार्क्स येतात ते विषय चांगले करा. नंतर सर्व विषयांना, ते जे विषय तुमच्या मागं पडले ते कव्हर केल्यानंतर सर्व विषयांना रिव्हिजन द्या. देन रिव्हिजन टेस्टचा फॉलो करा फॉर्म्युला. आणि स्टार्टिंगला हार्ड, जास्तीत जास्त डिफिकल्ट टेस्ट सिरीज, नंतर सोप्या आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त व्हरायटी असावं. अशा प्रकारे तुम्ही अभ्यास करा. निश्चितपणे तुम्हाला फायदा होईल. आणि शेवटच्या दिवसामध्ये तुमचा चेहरा पडला पाहिजे, तुमची तब्येत बिघडेल इतका अभ्यास करा. कारण सांगतो, ही रट्टा मार एक्झाम आहे. तुम्ही मान्य करा किंवा न मान्य करा, पण कंबाईनला रट्टा लागतो म्हणजे लागतो. त्यामुळे जास्तीत जास्त, मी म्हणत नाही कॉन्सेप्ट क्लिअर करू नका, जिथं कॉन्सेप्ट क्लिअर करायचा तिथं करा, पण रिव्हिजनच्या वेळेस कॉन्सेप्टचं काहीच काम नसतं. तुमच्या कॉन्सेप्ट ज्या क्लिअर झालेल्या आहेत त्या ऑलरेडी मी सांगितले स्टार्टिंगला करा, त्यामुळे तो मुद्दा बाजूला पडेल. आणि शेवटी फक्त तुम्हाला रिव्हिजन द्यायचे. कारण की तुमच्या डोळ्याखालून जितकं जास्त रिव्हिजन होतील तितकं तुम्हाला एक्झाममध्ये आठवेल. आपल्याला वाटतं की मला आठवतं आहे, पण एक्झाममध्ये ऐनवेळेस आठवत नाही. त्यामुळे मॅक्झिमम रिव्हिजन, आणि ते रिव्हिजन मेंटेन झालं पाहिजे, आणि ते ऐनवेळेस एक्झाममध्ये तुम्हाला आठवलं पाहिजे. यासाठी तुम्हाला टेस्ट पेपर सोडवायचे आहेत, ते पण क्वालिटी टेस्ट पेपर, देन थोडे इझी लेवलचे. अशा प्रकारे तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि एक्झामच्या शेवटच्या दिवसापर्यंत अभ्यास करू शकतात. फक्त इथं जास्ती शेवटच्या 2 दिवसामध्ये लोड घ्यायचा नाही, बिंदास करायचा. आणि एक्झामचा जो दिवस असतो त्या दिवशी बिलकुल काहीच करायचं नाही, बिलकुल शांत राहायचं, कोणाला बोलायचं नाही, काही नाही. तुमचा पेपर निश्चितपणे चांगला जातो. दुसरी गोष्ट, तुम्हाला पेपरमधली स्ट्रॅटेजी एकच सांगतो फॉर्म्युला, की तुम्ही काट्याच्या रस्त्यानं जात आहात आणि तुमच्या मागं कुत्रा लागलेला आहे. कुत्रा म्हणजे वेळ आणि काटे म्हणजे तुमच्या सिल्ली मिस्टेक. त्यामुळे तुम्हाला कुत्र्याला चावू पण द्यायचं नाही आहे आणि काटे पण टोचू द्यायचे नाही आहे. म्हणजे तुम्हाला वेळेत पेपर सोडवायचा आहे, वेळ पण संपू द्यायचा नाही आणि तुमचे सिल्ली मिस्टेक पण होऊ द्यायचे नाहीत. असा अप्रोच आणि इतका माइंडसेट ब्रेनमध्ये ठेवा. स्पीड, ॲग्रेसिव्हनेस क्वेश्चन पेपर सोडवताना गरजेचं आहे. 1 तासाचा पेपर असतो, त्यामुळे तुमची ॲग्रेसिव्हनेस पेपर सोडवताना खूप महत्त्वाचे असते. तुम्हाला फुल कॉन्सन्ट्रेशन, फुल एनर्जीने पेपर सोडवायचा. त्यासाठी तुम्हाला मागच्या 2-3 दिवसात ती एनर्जी सेव्ह करायची, कोणाची वाद घालायचा नाही, शांतपणे अभ्यास करायचा, एकदम फ्रेश माइंड ठेवायचा, आनंदी चेहरा ठेवायचा, कोणाची वाद न घालता पेपरला जायचं, बिनधास्त फ्रीट असल्यासारखं पेपर सोडवायचा. या क्वेश्चन पेपर साईडला ठेवायचा, आन्सर की समोर घ्यायची आणि पेन अशीच वरती हा ठेवलेला ठेवायचा आणि तिकडं बघायचं, गोल करायचं, तिकडं बघायचं, गोल करायचं. होईल तेवढं तुम्ही अशी प्रॅक्टिस करा की तुम्हाला क्वेश्चन पेपरवर टिक करायची गरज पडू नये. का? कारण त्यामध्ये खूप वेळ जातो. त्यामुळे होईल तेवढी प्रॅक्टिस करा की जे 1 लाईनर क्वेश्चन आहेत त्यांना तिकडं जायचंच नाही, बघायचं. बघितलं तुम्हाला क्लिक झालं 3 नंबरला पुन्हा गोल करायचं कशाला? पण आहे का नाही आहे बघा, मी मान्य आहे नाही आहे, काळजीपूर्वक बघा, पण होईल तेवढा क्वेश्चन पेपरकडे न जाता डायरेक्ट आन्सर कीवर गोल करत राहा, बघायचं, गोल करायचं, जेणेकरून तुमचा मॅथ रिजनिंगला वेळ खूप वाचेल. जितका तुम्ही पेपर म्हणजे 35 ते 40 मिनिटामध्ये जर हा क्वेश्चन म्हणजे हा पोर्शन जर सोडवला, आणि आता तर 20 मार्काला मॅथ रिजनिंग आहे, म्हणजे तुम्ही 35 मिनिटाच्या आतच तो बाकी GSचा पोर्शन 80 मार्काचा सोडून टाका. बाकी वेळामध्ये तुम्ही मॅथ रिजनिंग मॅथ रिजनिंग अशी गोष्ट आहे, तुम्हाला वेळ दिला ना, तुम्हाला म्हणलं हा पेपर धर तू सोडव, आणि तुम्हाला वेळ दिला तर 100% किती डिफिकल्ट असू द्या मॅथ रिजनिंगचं क्वेश्चन सुटणारच. त्यामुळे वेळ ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे मॅथ रिजनिंगच्या बाबतीत. चालू घडामोडीच्या बाबतीत तुम्ही काय करा, मागच्या 1 वर्षाच्या चालू घडामोडी करा आणि शेवटी शॉर्टमध्ये जे काही अंडरलाईन केलेला असेल तो पोर्शन चांगला वाचा, हायलाइटेड गोष्टी वाचा, महिलांविषयी गोष्टी तुम्ही करा, आगळ्या वेगळ्या ज्या काही नाविन्यपूर्ण गोष्टी आहेत त्या करा, महत्त्वाचे पुरस्कार वगैरे प्रत्येक गोष्ट चांगली करा. दुसरी गोष्ट, ज्या गोष्टीमध्ये मल्टिपल गोष्टी असतात, म्हणजे एक पुरस्कार असा आहे की जे 100, 50, 20 जणांना दिला जातो, प्रत्येकाचे नाव पाठ करत बसायचं नाहीत, वेगळं काय आहे बघा, ज्याच्यावर एक्झामिनर क्वेश्चन पेपर काढताना वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी बघतोय. कारण या 100 नावामधून त्यांनी एकाच वरच का प्रश्न काढला, तसाच तुम्ही विचार करायचा, निश्चितपणे तुम्हाला मार्क्स पडतील. त्याचबरोबर विज्ञान आणि अर्थशास्त्र हे विषय शेवटच्या 8 दिवसामध्ये विज्ञान आणि अर्थशास्त्र या विषयांना रिव्हिजन झालीच पाहिजे. त्याच्या मागचं कारण असं आहे, ह्या विषयांना जर तुम्ही एक्झामच्या काही दिवसापूर्वी रिव्हिजन दिलं तर इतकं भयंकर आउटपुट येतं. विज्ञान अर्थशास्त्र तुम्ही बघा, खूप दिवस झालं रिव्हिजन देऊ नका, आणि रिव्हिजन देऊन बघा तुमचं आउटपुट, खास करून इकॉनॉमिक्सला
आउट ऑफच्या जवळ मार्क्स येतात जर रिव्हिजन तुम्ही चांगलं दिलं शेवटच्या दिवसामध्ये. हे 2 विषय तुम्ही बघा, पॉलिटीला रिव्हिजन शेवटच्या दिवसामध्ये नाही द्या, तुम्हाला जास्ती फरक पडणार नाही. इतिहासला देऊ नका, भूगोलला देऊ नका, जास्ती फरक पडणार नाही. पण इकॉनॉमिक्स, सायन्स शेवटच्या दिवसामधले रिव्हिजन खूप महत्त्वाचे असेल. तर अशा प्रकारे तुम्ही स्ट्रॅटेजी ठेवा, बिंदास पेपर द्या आणि काही अडचणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.